आदमापूर इथं बाळूमामांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते समाधीपूजन विनापूजन करण्यात आलं। समाधीपूजन महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। आदमापूर इथं बाळूमामांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते समाधीपूजन विनापूजन करण्यात आलं। समाधीपूजन महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। यावेळी काकड आरती, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, बाळूमामा विजय ग्रंथ पारायण, रामकृष्ण हरिजप, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिजागर असे नियमित 9 दिवस कार्यक्रम होणार आहेत। महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार आणि कीर्तनकार आपली सेवा बजावणार आहेत। धार्मिक वातावरणात आजच्या अखंड हरिनाम महासप्ताहाला प्रारंभ झाला। या अखंड हरिनाम महासप्ताहात 490 वाचक सहभागी झाले आहेत। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे। यावेळी मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामन्नाम मरेगुदी, विश्वस्त पुंडलिक होसमनी, तमन्नाम मासरेड्डी, नानासो पाटील, बाळासो पाटील, रामचंद्र पाटील, दिलीप पाटील, अमोल पाटील, आनंदा पाटील उपस्थित होते। सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजित कदम यांनी केले। श्री सद्गुरू बाळूमांचा 60वा पुण्यतिथी उत्सव हा आज मंगळवार दिनांक 25/8/2026 पासून 1/9/2026 अखेर असा कार्यक्रम सुरू होत आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी मामांची समाधी आरती, काकडा भजन, नंतर विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, नंतर दुपारी हरिजप, नाटाचं भजन, हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये प्रवचन, 9 ते 11 कीर्तन व रात्री हरिजागर आणि दिवसातसुद्धा भजनाचा असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी मामांच्या कृपेने आयोजित केलेला आहे। सर्व ट्रस्टी, देवालयाचे पुजारी, ग्रामस्थ भागातील भजनी मंडळ, वारकरी बांधव, बाळूमामांचा भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होता।